माननीय नितीनजी गडकरी यांच्या कल्पनेतून विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम होतात। गणपती उत्सवांपासून आम्ही या कार्यक्रमाची सुरुवात करतो। दरवर्षी गणेशोत्सव मध्ये विविध प्रकारचे कार्यक्रम देण्यात येतात। यावर्षी देखील 230 ठिकाणी आमचे हे कार्यक्रम झालेले आहेत। नागपूर शहराच्या सर्व विधानसभा मतदारसंघातल्या विविध क्षेत्रांमध्ये हे कार्यक्रम झाले। याच्यात सुगम संगीत, नाट्यसंगीत, नृत्य, ढोल ताशा पथक, कवी संमेलन असे विविध कार्यक्रम या ठिकाणी पार पडलेले आहेत। त्याचप्रमाणे दरवर्षी दुर्गोत्सवामध्ये जागरणाचा कार्यक्रम आणि ढोल ताशा पथक आणि काही ठिकाणी संगीताचे कार्यक्रम देखील त्याची मागणी असते। त्या पद्धतीने यावर्षी देखील 3 तारखेपासून दुर्गोत्सव सुरू होतो आहे। 3 तारखेच्या आधी 2 तारखेपर्यंत विविध मंडळांना आम्ही आपल्या माध्यमातून आवाहन करतो की ज्यांना विविध प्रकारचे कार्यक्रम हवे असतील त्यांनी माननीय नामदार श्री नितीनजी गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये दुपारी 12 ते 4 या दरम्यान निवेदन देऊन आणि आपल्या कार्यक्रमाची निश्चिती करून घ्यावी ही विनंती। दशक शालेय देशभक्ती गीत गायन स्पर्धा, संस्कृत बालनाट्य स्पर्धा इत्यादींना देखील आम्ही सहकार्य केलेलं आहे। कलाकारांना मंच मिळावा आणि कला संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार व्हावा या दृष्टिकोनातून आम्ही हे आयोजन करत असतो। मी आपल्याला विनंती करतो की या दुर्गोत्सवाच्या अनुषंगाने देखील विविध कार्यक्रमांचं आयोजन ज्या ज्या मंडळांना करायचं असेल त्या मंडळांना आपल्या माध्यमातून मी आवाहन करतो की आपण आमचं कार्यालय आहे माननीय नामदार श्री नितीनजी गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये श्री प्रसन्ना अटाळकर यांची टीम त्या ठिकाणी असते। 11-12 ते 4 साधारणतः ते लोक त्या ठिकाणी उपस्थित असतात। ज्या मंडळांना कार्यक्रम पाहिजे असतील त्यांनी त्या ठिकाणी आपलं निवेदन देऊन कार्यक्रमांची मागणी करावी, त्याप्रमाणे त्यांना ते कार्यक्रम देण्यात येतील असं आव्हान आम्ही आपल्या माध्यमातून करत आहे। या ठिकाणी माझ्याबरोबर जयप्रकाशजी गुप्ता आमचे खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीचे सचिव आहेत, अशोकराव मानकर उपाध्यक्ष आहेत, विलास त्रिवेदी सदस्य आहेत, माननीय बाळासाहेब कुलकर्णी आपण सगळे ओळखतात, माननीय राजेशजी बागडी हे कोषाध्यक्ष आहेत, सचिव आहेत, त्याचप्रमाणे हेमंत बर्डे, योगी पासपोर, किशोर पाटील, मनीषाताई काशीकर आणि आशिषजी वांदिले ही सगळी खासदार सांस्कृतिक मंडळ समितीची सदस्य मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे। मी आपल्याला विनंती करतो की आमच्या उपक्रमांना आपण योग्य ती प्रसिद्धी द्यावी ही विनंती।